हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज कायरोच्या टिफिनसाठी मी बऱ्याच दिवसानंतर पोहे बनवले होते. अगोदर त्याला पोहे इतके आवडायचे ना, पण आता खूप नाटक करतो पोहे खायला. खूप दिवसातून बनवलेले म्हणून गपचूप खाल्ले आणि टिफिनलाही घेऊन गेला होता. आज कायरोचे मोठी मम्मी मोठे पप्पा म्हणजेच माझे मम्मी पप्पा येणार होते म्हणून खूप जास्त खुश होता तो. आज मम्मी पप्पा येतात म्हटलं स्पेशल काहीतरी बनलंच पाहिजे. आज मी मटनची करी बनवणार होते. लाईटीचा काही भरोसा नाही आहे म्हणून म्हटलं सगळ्यात अगोदर मसाला वाटून घ्यावा, कारण मग मसाला वाटलेला असेल तर भाजी कधी करता येते. एक साईडला भात घातला, दुसरीकडे मटणाला फोडणी मारली. तोपर्यंत मम्मी पप्पा पण आले होते. आम्हाला पोचायला 5 मिनटं लेट झाला होता. त्यांना घेतला आणि आम्ही तिकडून गेलो होतो करन्सी घेण्यासाठी. घरी आलो, सगळ्यांनी मस्त जेवण केलं. मटणाचा रस्सा, फक्त भाकरी मिसिंग होती. आज चपाती भात सगळ्यांनी छान खाल्लं. त्यांना माझ्या हातचं नॉनव्हेज खूप जास्त आवडतं. संध्याकाळी चहा पिता पिता मस्त गप्पा मारल्या. गप्पांमध्ये कसा वेळ निघून गेला समजलंच नाही. कायरोचा अभ्यास घेतला आणि कायरो मात्र खूप जास्त खुश होता. मम्मीचं मात्र किचनमध्ये काही ना काही काम करणं चालूच होतं. तुमच्याकडे पण असंच होतं का? जेव्हा कधी मम्मी येते तेव्हा भरपूर गोष्टी अशा असतात की ज्याच्यापासून आपल्याला सुट्टी भेटते. तसं माझं आहे. मम्मी आली की बऱ्याच काम करून घेते मम्मी. मला सुट्टी भेटत असते बऱ्याच कामांमधून. सगळ्यांनी बसून गाजरचा हलवा मस्त एन्जॉय केला. संध्याकाळच्या जेवणासाठी मसाले भात, मटण करी आणि चपाती होती. तर असा होता आमचा आजचा दिवस.